नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दया पवार सरांचं बलुतं ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. यातील आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. बाबासाहेबांचं पुन्हा शेवटचं दर्शन झालं ते त्यांच्या निर्वाणाच्या वेळी. नेहमीसारखं सकाळी मी कामाला निघालेलो. वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर बातमी वाचली. धरणी दुभंग व्हावी तसं वाटलं. घरातील माणसाचं निधन व्हावं तसं गलबलून गेलो. घरच्या चौकटीला धरून रडू लागलो. आईला बायकोला कळेना की मी पेपर पाहताच असा का रडतोय म्हणून. घरातील मंडळींना सांगताच सारं घरच रडायला लागलं. बाहेर येऊन बघतो तो लोक जथ्यानं चर्चा करीत आहेत. बाबासाहेबांचं निधन दिल्लीला झालेलं असतं. संध्याकाळपर्यंत त्यांचं शव विमानानं येणार असतं. नोकरीला लागून 2-3 महिन्यांचा काळ गेलेला. रजा काढण्याकरता व्हेटरनिटी कॉलेजात गेलो. अर्जातील कारण पाहता साहेब भडकले. म्हणाले, अरे रजेच्या अर्जात असं कारण कशाला लिहिलंस? आंबेडकर हे राजकीय पुढारी आहेत आणि तू तर एक सरकारी नोकर. काहीतरी प्रायव्हेट कारण लिही. तसं मी स्वभावाने खूपच शांत, पण त्या दिवशी त्या अर्जातील कारण बदललं नाही एवढं निश्चित. साहेबांना उलट सांगितलं. साहेब, ते आमच्या घरातीलच एक होते. कुठल्या अंधाराच्या गुहेतून त्यांनी आम्हाला बाहेर काढलं याची तुम्हाला कल्पना कशी येणार? आपल्या नोकरीचं काय होणार, रजा पास केली की नाही याची मुळीच काळजी न करता मी राजगृहाकडे धावलो. पाण्याचा लोंढा सारखा वाहत राहावा तसे लोक राजगृहाच्या पुढील मैदानात जमत होते. जाताना तिकीट खरेदी करावं याचंही भान त्यावेळी त्यांना नव्हतं. रात्रभर आम्ही घरी आलो नाही. राजगृहाच्या पुढील गवतावरच अंग टाकलं. सकाळी पाहतो तरी एखाद्या महासागराच्या लाटेसारखा लोकांचा लोंढा येतच असतो. सर्वांना रांगेनं दर्शन मिळणार असतं. 1-2 तास रांगेत थांबून बाबांचं दर्शन झालं. झोपलेल्या अवस्थेत दिसावे तसे ते शांतपणे पहुडले होते. त्यांच्या नाकात कापसाचे बोळे घातलेले. त्यांच्या पायांवर लोक पानफुलं वाहत होते. दुपारी त्यांची शवयात्रा निघाली. वर सूर्य आग ओकीत होता आणि आम्ही भारावलेल्या अंतःकरणानं शवयात्रेत मुंगीच्या गतीनं पुढं सरकत होतो. एका उंच पुलावरून गर्दीचा मागचा पुढचा अंदाज घेतला. वारूळ फुटावं तसे लोक. नजर ठरत नव्हती. लोकमान्य टिळकांच्या शवयात्रेला एवढी माणसं जमली होती असं लोक सांगत. पण त्या दिवशी लोकांच्या हेलावत्या भावनांचं जे दर्शन घडलं ते कधीच विसरता येणार नाही. अनेक स्त्रिया पुरुष दुःखाच्या आकांतानं आपलं ऊर पिटीत होते, तर काहींच्या डोळ्यातून अश्रू आवरत नव्हते. 1956 सालात नागपूर इथं बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाला मी जाऊ शकलेलो नसतो, परंतु ह्या क्रांतिकारी बदलाची चाहूल घराघरात पोहोचलेली होती. अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील भिंतींवर असलेल्या देवदिकांच्या तसबिरी फोडल्या. देवाऱ्यावरचे देव कवड्या गोट्यांसारखे भिरकावले. जत्रा खेत्रा, मर्याई, म्हसोबा, खंडोबा ह्या परंपरागत देवांकडे पाठ फिरवली. त्यांनी बोकड कोंबडं कापण्याचं थांबवलं. आमच्या घरी तसा नाममात्र देवारा होताच. चांदीचे खंडोबा, भैरोबाचे टाक आईनं लहानपणी खास तयार करून घेतले होते. ते केवळ चांदीचे असल्यामुळं आईनं कुठंतरी चिंतकत बांधून ठेवले. आजही जेव्हा कधी मी अडगळीचं सामान उचकरीत असतो तेव्हा ते मला दिसतात. ह्या देवांच्या चांदीचं काय करायचं हे मला अजून समजत नाही. त्यांना आता कुणी आमच्या घरात आंघोळ घालीत नाही किंवा त्यांची पूजाही करीत नाहीत. मुंबईत दीक्षेच्या वेळी स्त्रियांना पांढरी पातळं लागत. त्या काळी व्यापाऱ्यांनी खूपच धंदा केला. पांढऱ्या साड्या म्हणून पुरुषांची धोतरं विकली गेली. दाम दुप्पट किंमत देऊन आई आणि बायकोला पांढऱ्या साड्या उधारीनं विकत घेतल्याचं आठवतं. धर्माचाही कसं कर्मकांड होऊ शकतं याची आठवण इथे येते.
कुलाब्याला अशाच एका साखरपुड्याला गेलेलो. मुलगी कोकणस्थ आणि नवरा देशस्थ. साखरपुड्याला कोकणस्थ मंडळी बोलघडा म्हणतात. कोकणस्थ पंचायत हे तसं बडप्रस्थ. पंचायतीच्या सभासदांना चिरीमिरी दिली जायची, दारूही पाजावी लागते. देशस्थ कोकणस्थ विवाह क्वचितच होत. देशस्थांना पंचायतीचं सभासद व्हावं लागे. बौद्धाचार्य वेगळे. देशस्थांना यांची लग्न लावण्याची परवानगी नसे. दोन्ही बाजूंकडून सभासदांच्या पावत्या पाहिल्या जात. देशस्थ मंडळींनी नवऱ्या मुलीसाठी रंगीत साडी आणलेली असते. साडी तशी भारी किमतीची असते. झालं. साडी पाहून कोकणस्थ मंडळी भडकतात. बोलघडा करण्यास राजी होत नाही. मीही भाषण करतो, मिस्किलपणे बोलतो. एका नवरदेवाने काळे बूट घातले म्हणून लग्न कसा अडथळा आणला गेला हे सत्य सांगतो. तेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. माझंही ऐकण्याच्या मनस्थितीत मंडळी नाहीत. मला ठाकरांची आठवण येते. व्हते चार्याने बंदा रुपये दिला तरी न घेणारे. रात्रीची वेळ. भोवतालच्या दुकानात धावाधाव होते. पांढरी साडी कुठंच मिळत नाही. शेवटी धोतर आणलं जातं. मुलीला धोतर नेसून बोलघड्याला आणलं जातं. त्या रात्री हसावं की रडावं कळत नाही. या प्रसंगाला काटशहा देईल असा वेगळ्या प्रकारचा प्रसंग मला पाहायला मिळाला. एका लग्नात वरानं डोक्यावर गांधी टोपी घातलेली. डोक्यावरची गांधी टोपी काढा हा कार्यकर्त्यांचा फोर्स. त्यांचं म्हणणं की तुम्हाला पांढरा रंग हवा ना, पण ही टोपी पांढरी असली तरी काँग्रेसची, तेव्हा ताबडतोब काढा. कार्यकर्त्यांचा आग्रह. अखेर वराला या हट्टापुढे मान तुकवावी लागते. ह्या संदर्भात एक विनोद अर्थात सत्य घडलेला नेहमी ऐकायला मिळतो. ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुली हौसेनं पांढऱ्या साड्या नेसून जात. पण पांढरी साडी नेसलेली मुलगी ही पूर्वाश्रमीची महार आणि आताची बौद्ध आहे ही जेव्हा खून म्हणून ओळखली जाऊ लागली तेव्हा सवर्ण मुली पांढऱ्या साड्या वापरण्याचं कटाक्षाने टाळू लागल्या. ह्या प्रकाराची खूपच गंमत वाटते. माणसाला जाती अशी गोचिडासारखी चिकटली आहे. ती कितीही झाडा, तुमचं कातडीचं रक्त शोषल्याशिवाय ती निघू शकत नाही. हिंदू धर्म सोडून तुम्ही बौद्ध झालात, तुम्ही तुमची उडी ही शेवटी कुंपणातच पडली असं सावरकरांनी म्हणायचं. आणि हिंदू भक्तांनी म्हणायचं की तुम्ही बौद्ध झालात तरी शेवटी महारच. महार म्हणून ओळखण्याकरता सरकार दरबारी त्यांचं नाव नवबौद्ध असं घोषित केलं गेलं. एखादा हिंदू जेव्हा ख्रिश्चन किंवा मुसलमान होतो तेव्हा त्याच्या वाट्याला हे नव असं विशेषण का बरं लागत नसावं. बाबासाहेबांनी देशाला उद्देशून एक ओपन लेटर लिहिलेलं. त्यात सत्तेला प्रतिस्पर्धी असा एकमेव विरोधी पक्ष असावा ही कल्पना मांडलेली होती. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून नव्या लोकशाही पायावर रिपब्लिकन पक्ष उभा राहावा ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्या अनुषंगानं पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. ह्या पक्षाची धुरा वाहण्याकरता त्यांनी प्रिसिडियम स्थापन केलं. सामुदायिक नेतृत्वाची कल्पना त्या पाठीमागे होती. प्रिसिडियमच्या पुढाऱ्यांत लवकरच बेबनाव झाला. बाबासाहेबांच्या पायाशी घेतलेल्या शपथेशी अशी वाट लागली. 3 ऑक्टोबरचा मुद्दा घटनात्मक पेचप्रसंग म्हणून वापरण्यात आला. दुरुस्त आणि नादुरुस्त अशा 2 ठळक फळ्या पडल्या. 3 ऑक्टोबरच्या आत घटना लिहिली जावी, पण ह्या घटनेवर नाव कुणाचं असावं ह्या वादात घटना अडकली. दुरुस्त्यात सारी वकील मंडळी, नादुरुस्तांचे पुढारी दादासाहेब गायकवाड. पाटलोनवाले विरुद्ध धोतर असा हा सरळ झगडा उभा होता. कागदाला कोण हुंकतंय असं म्हणून दादासाहेब गायकवाड यांनी ह्या घटनाकारांची जाहीर टवाळी केली. तर त्यांचं समर्थन करण्याकरता माझ्या जिल्ह्याचे दादासाहेब यांनी जीवाचं रान केलं. पक्षाचा कलगीतुरा कमालीचा रंगला. दादासाहेब हे माझ्या जिल्ह्याचे, त्यामुळे आपोआप मी दुरुस्तात काम करू लागलो. पक्षाच्या फळ्या बऱ्याचशा जिल्ह्यावार पडलेल्या. जिल्ह्याच्या राजकारणाला नको तेवढं महत्त्व आलं. पश्चिम महाराष्ट्रात असे जिल्हेवार गट पडलेले, तर विदर्भात महार जातीचा पोटभागांवर आधारित गट पडलेले. बावणे, लाडवण आणि कोसरे ह्या विदर्भात पोटजाती, तर पश्चिम महाराष्ट्र सोमवंशीय. आवळे बाबूजी हे दुरुस्तांचे एक आधारस्तंभ.
त्यांच्या बाजूला विदर्भातील त्यांच्या पोटजातींची तेवढीच माणसं मागं उभी राहिली. याउलट खोब्रागडे यांची पोटजात मोठी, त्यामुळे त्यांचं बळ जास्त. महार मंडळी सोडून बाकीच्या अल्पसंख्य भूमिहीन शेतमजुरांना रिपब्लिकन पार्टीतील कोणताच गट आकर्षित करू शकला नाही. एकंदरीत दुकानतेच पण पार्टी बदलली, त्यातही पार्टीच्या 2 फळ्या ही अवस्था. चांगलं वाईट समजण्याचं ते वय नव्हतं. एखाद्या लाटेत केरकचरा सापडावा आणि तो वाहत जावा अशी माझी अवस्था. पुढारी बोलतील ते कवितेत उतरवणं हा छंद लागला. शेक्सपियरनं हे चित्र आणि ते चित्र असं हेमलेटच्या तोंडून वदवलं, तसं मी कवितेत दुरुस्तांचं उदात्तीकरण सुरू केलं. नादुरुस्तांची बाजू जादा काळी कशी दिसेल याचं कवितेत चित्रण झालं. पार्टीकडून पेपर चालवला जायचा, त्यात ह्या आशयाचा अनेक कविता मी पाडल्या. रिपब्लिकन पुढाऱ्यांचं जे जवळून दर्शन होत होतं ते काही समाधानकारक नव्हतं. ह्यातली बरीचशी पुढारी मंडळी बाबासाहेबांची सही नक्कल करीत. बाबासाहेब कुत्रं पाळीत तर तेही घरात कुत्रं पाळीत. बाबासाहेब उंची पेन बाळगीत तर हेही तसंच करीत. सूट वापरण्याचं खूपच प्रश्न होतं. एखाद्याच्या शोकसभेला किंवा प्रेतयात्रेलाही ही पुढारी मंडळी सुटात येत, तेव्हा त्यांचा उबग यायचा. खेड्यापाड्यातील जनता रस्त्यावर धुळीत पत्रावळीत लापशी जेवते आणि पुढारी घरात कोंबड्या दारू चापतात. ही विसंगती खूपच खटकायची. अर्थात पुढाऱ्यांचे हे जे लाड चालतात ते लोकांच्या वर्गणीवरच. एकदा एका नादुरुस्त पुढाऱ्याच्या सभेला गेलेलो. भाषण झाल्यावर त्यांनी प्रश्न विचारण्याचं आवाहन श्रोत्यांना केलेलं. दबा धरून बसलेला माझा मिस्किलपणा उचंबळून आलेला. मी त्यांना प्रश्न विचारला. लोक म्हणतात की फोर्टमधील बाबासाहेबांचा पुतळा हा तुमच्यासारखा दिसतो म्हणून. खरं म्हणजे प्रश्नातील खोस त्यांना कळायला हवी होती. ते खूपच भडकले. सांगू लागले, बाबासाहेबांसारखं माझं नाक आहे म्हणून ते कापून टाकू काय? किंवा त्यांची उंची आणि माझी उंची सारखी आहे तर मी कमी करू काय? साहेबांच्या ह्या उत्तरानं सभेची त्या दिवशी खूपच करमणूक झाली. दुरुस्त पार्टीचे असेच एक पुढारी होते. घटना पंडित म्हणून त्यांचा सभोवताली खूप बोलबाला. दुरुस्तांचे सारे पुढारी यांची जाहीर तारीफ करीत. भारताचे केनेडी म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा. संयुक्त महाराष्ट्राचे ते दिवस. दगडाला शेंदूर लावला तरी तो निवडून येईल अशी अवस्था. साहेब निवडून आले तेव्हापासून त्यांचा रुबाब जास्तच वधारलेला. त्यावेळी आम्ही संध्याकाळी भाटिया बागेत जमत असू. साहेबांबरोबर आपलाही फोटो निघावा ही कार्यकर्त्यांना तळमळ लागलेली. साहेब एकदाचे फोटोला तयार होतात. फोर्टमध्येच एका फोटोवाल्याकडे आम्ही सारे चाललेलो. साहेबांना एकाएकी मुंगी डसल्यासारखं होतं. ते कडाडतात, एकतर तुम्ही पुढं चला किंवा मला पुढं जाऊ द्या. अनुयांचा खूपच हिरमोड होतं. अनुयायींनी तेही फाटक्या तुटक्या पेहरावातील आपल्याबरोबर चालावं हे तर साहेबांना खटकत नसावं ना. हे साहेब तसे खूपच कडक. कुणाशीही बोलताना तोऱ्यात बोलत. कुणी चुकून घरी गेलं तर दरवाजातूनच हाकलून लावेत. कुणी जाण्याचं धाडस केलंच तर त्यांना वकिली डावपेचाचे अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडत. असाच मी अलीकडे ह्या साहेबांकडे घरी गेलेलो. सोबत एक मोठे दलित लेखक होते. गेल्याबरोबर साहेबांनी आमचा जिल्हा विचारला. अर्थात जिल्हा विचारण्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही कोणत्या गटातील हे साहेबांना शोधून काढायचं असतं. चर्चा चालू असताना दलित लेखक मित्राच्या तोंडातून समाज हा शब्द निघाला. ह्यावर थोडं थांबून एकदम ते आम्हाला विचारतात की सांगा बरं समाजाची व्याख्या काय म्हणून. लेखक सांगत असतो, समाजाची अनेक प्रकारे व्याख्या होऊ शकते. डॉक्टर, इंजिनियर वेगळी व्याख्या करतील, पुढारी मंडळी निराळी करतील आणि लेखक वेगळ्या पद्धतीनं समाजाची व्याख्या करतील. ह्यावर साहेब वैतागले. म्हणाले, समाजाच्या अशा अनेक व्याख्या असतात असं सांगणारे तुम्हीच आजवर मला भेटलात. असे हे साहेब. कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचं त्यांना काहीच कळत नसावं. हवं तेव्हा कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावर हे कठोर टीका करतील, पण निवडणूक आली की मग मुस्लिम लीग किंवा कम्युनिस्ट असं कुणीही त्यांना चाले. दुस्तरवाल्यांच्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात हे एकमेव म्होरके होते. संसदीय लोकशाहीचं त्यांना असंच भरतं यायचं. मोर्चा म्हणू नका, पिटिशन म्हणा.
अमुक साली इंग्लंडमध्ये लोकांनी पार्लिमेंटवर नेलं ते पिटिशन होतं, मोर्चा नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या राजकारणात कम्युनिस्ट मंडळी पॉवरफुल आहेत. आपण त्यांच्यात राहिलो तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञान फोफावेल असा आक्रमक मुद्दा घेऊन मंडळी संयुक्त महाराष्ट्र समितीतून बाहेर पडली. देशादेशातून कम्युनिस्टांचे रोपटे आम्ही उखडून टाकू, साहेबांच्या या विधानाला हेडलाईन मिळालेल्या. ह्यावेळी दादासाहेब गायकवाड जाहीरपणे म्हणाले होते की मी हाडाचा कम्युनिस्ट आहे. आम्ही कचासारखे कम्युनिस्टांच्या पोटातून बाहेर पडू. ह्या एका वाक्यामुळं दलितांच्या, बौद्धांच्या राजकारणात किती रण माजलेलं. दादासाहेब गायकवाड हे कम्युनिस्ट आहेत ही ओरड काल परवापर्यंत केली जात होती. दादासाहेबांनी भूमिहीनांचा देशव्यापी सत्याग्रह केला तेव्हा दुरुस्त मंडळींनी त्यांची खूपच चेष्टा केली. अर्थात ही चेष्टा मलाही आवडत होती. पण हळूहळू ह्या सत्याग्रहाला अभूतपूर्व असं यश मिळालं. तुरुंग भरतीचं राजकारण म्हणजे काय असतं याचा वेगळा साक्षात्कार होत होता. ह्या लढ्यात केवळ बौद्ध मंडळी नव्हती तर तळागाळाचा सारा थर जमिनीच्या प्रश्नावर एकत्रित होत होता. दुरुस्तांची सुरुवातीची टवाळी त्यांनाच नडली. पुढाऱ्यात मतभेद असताना सुद्धा दादासाहेबांनी नगर जिल्ह्यात सत्याग्रह केला. ह्या सत्याग्रहाच्या अनेक गमतीदार बातम्या कळत होत्या. सोलापूरच्या काही मंडळींनी अचानक कलेक्टरच्या घराचा ताबा घेतला होता. कलेक्टरांच्या पलंगावर जाऊन झोपायचं स्वप्न एका स्वयंसेवकानं खरं करून दाखवलं होतं. त्याबद्दल झाली ती सजा त्यानं आनंदाने स्वीकारली होती. दुरुस्त पुढारी मंडळी आकर्षक घोषणा देण्यात तशी खूपच पटत. पार्टीच्या हत्ती हे निवडणुकीचे चिन्ह परत आणणे ही अशीच एक आकर्षक घोषणा. देशातील सारी बौद्ध लेणी ही आमच्या मालकीची करावीत, सारा भारत बौद्धमय करावा अशा स्फूर्तिदायक भाषणांनी ही मंडळी सभा गाजवीत. दर 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या निधनाचा गुप्त अहवाल सरकारने जाहीर करावा ही अशीच एक थ्रिल घोषणा. बाबासाहेबांचा मृत्यू हा संशयास्पद झाला आहे त्यात नादुरुस्तांचे काही मान्यवर पुढारी आणि त्यांची ब्राह्मण पत्नी ह्यांचा हात आहे असं विस्पेरिंग पॉलिटिक्स करून साऱ्या समाजात संतापाची चीड निर्माण करीत. बाबासाहेबांचं त्यांना शोभेल असं तोलामोलाचं स्मारक उभारावं, त्यांच्या नावानं अलीगड किंवा हिंदू युनिव्हर्सिटीसारखी युनिव्हर्सिटी उभारावी, डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्र काढावं अशा कल्पना सातत्याने जाहीर सभेत मांडत. ह्याकरता बँकेत रांगा लावून लोकांनी पैसे भरावेत हे आवाहन लोकांना मनपूर्वक आवडले. आजवर पुढाऱ्यांच्या हाती दिलेला पैसा गिळंकृत होतो ह्या अनुभवामुळे ही कल्पना त्यांना रास्त वाटली. 7-8 दिवसात उत्स्फूर्तपणे 62,000पर्यंत आकडा गेला. पुढाऱ्यांचाही ह्या आकड्यांवर विश्वास बसेना. समाजातील इतर फंडांचं जे शेवटी झालं तेच ह्याही फंडाचं झालं. पुढाऱ्यात बेबनाव झाला. सारी रक्कम फ्रीज झाली. चैत्यभूमीवरील स्तूपावर मार्बल बसवण्याची कल्पना नादुरुस्त मंडळींनी अशीच पॉप्युलर केली. लोकांनी म्हणतात पैशाचा पाऊस पडला, पण शेवटपर्यंत मार्बल बसवला गेला नाही. हे सारे पैसे पुढे पाऱ्यासारखे उडून गेले. त्याचा हिशोब समाजाला कधीच मिळाला नाही. कनिष्ठ गाव कामगारांनीही साऱ्या महाराष्ट्रातून प्रत्येक गावापाठीमागे मनी ऑर्डरही केलेला. महार वतन नाहीसे झाले, पण तो सारा पैसा आज बँकेत कुजत आहे. समाजाच्या विधायक कामाकरता हा पैसा खर्च होऊ शकला नाही. हळूहळू समाजात उदासीनता येत चाललेली. साऱ्या चळवळी चुलीसारख्या थंडगार होऊ लागल्या. राजकारणाचं सावट समाजातील सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांवरही पडत होतं. एवढंच काय, लग्नविधी, मरणोत्तर प्रेतयात्रा ह्यांतही ह्या गटबाजीचा प्रभाव दिसू लागला. कोणताही का सामान्य माणूस मेला असेना, स्मशानात त्याच्या गुणगौरवपर बोलणं ही प्रथा. ह्या सभेत बोलणं हा वॉर्डातील कार्यकर्त्यांना मान सन्मान वाटे. त्यावेळी ज्या गटाचं प्रेत असेल त्यानं सभेत बोलण्याचा मान असे. अध्यक्ष त्या गटाचा. दुसऱ्या गटाला कटवलं जायचं. आम्ही आमच्या गटाचा कुणी मेला म्हणजे याचा वचपा काढू असं दुसरा गटही घरी जाता जाता ठणकावून सांगायचा. एकदा असा जिल्ह्याच्या ठिकाणी मी सभेला गेलेलो. संध्याकाळी जाहीर सभा असते. दुपारी पुढाऱ्यांसमवेत कार्यकर्त्यांचा मेळावा असतो. एका हॉलमध्ये काही पुढारी मंडळी राजकीय चर्चा करीत असतात. मी मोठ्या भक्तिभावात भाष्य श्रवण करीत असतो. बहुधा जेवणाची वेळ झाली असावी.
जेवताना मला कसं कटवावं ह्याचा विचार तेथील सभेचे सूत्रसंचालक करीत असतात. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि ह्यावेळी मुंबईहून एक मान्यवर पुढारी एसटीने येणार आहेत, त्यांना उतरून घ्यावयास जा, असं कानात सांगितलं. मी खूपच गोंधळलेलो. एकतर हे काम स्थानिक कार्यकर्त्याला सांगायला हवं होतं. मान्यवर पुढाऱ्याला तशी सर्व मंडळी ओळखत असतात. मी बाहेर पडतो. आपल्याला जेवायच्या पंक्तीला बसवायचं नाही म्हणून निश्चितच आपल्याला कटविण्याकरता हा प्रयोग केला, याची मनोमन खात्री पटते. एखाद्या मारलेल्या पक्ष्यासारखी माझी मानसिक अवस्था होते. स्टँडवर मी जातच नाही. दिवसभर गावात भटकत असतो. रात्रीच्या सभेला हजर न राहता मुंबईची गाडी पकडतो. पुढारी मंडळी म्हणजे दुसरे संस्थानिकच वाटायचे. अनुयायांना गुलामासारखे वागवण्याची त्यांना काही क्षिती वाटायची नाही. हळूहळू पुढारी मंडळींच्या काही खाजगी गोष्टीही कळू लागल्या. ज्यांना आपण खूप मोठी माणसं समजत होतो ती म्हणजे आपल्यासारखी शेणामातीची माणसं आहेत. आपण जेवढं अफाट वागणार नाही तेवढी ही मंडळी स्वार्थाकरता कुठल्याही पातळीवर येऊ शकतात याची प्रचिती येत चाललेली. ह्यापुढं पुढाऱ्यांच्या अनेक गमतीजमती ऐकलेल्या. एक पुढारी तर इंग्लंडवरून बॅरिस्टर होऊन आलेला. तो कधी काळी खेड्यात सभेला गेला म्हणजे त्याला उघड्यावर आंघोळ करण्याची लाज वाटायची. साहेबाला इंग्लंडमध्ये बंद बाथरूमची सवय झालेली. लोक सांगत, साहेब आंघोळीला बसले म्हणजे 4 अनुयायी त्यांना आंघोळीला आडोसा व्हावा म्हणून 4 दिशांनी धोतर ताणून धरत, अशी त्यांची बात चाले. पुढं ह्या बॅरिस्टर साहेबांनी एका खानावळ्या बाईलाच पळून नेलं. ह्या प्रकरणाचा समाजात खूपच गवगवा झाला. त्यांना पार्टीतून गचांटी मिळाली. अशाच एका रिपब्लिकन पुढाऱ्याची गोष्ट सांगतात. हा कुठेही सभेला जाणार म्हणजे फुलसुटात. एका खेडेगावात जयंतीच्या निमित्तानं ह्या पुढाऱ्याची सभा झाली. साहेबांनी कोंबडीचं जेवण भरपेट खाल्लं. साहेब उघड्यावर झोपायला तयार नाही. शेवटी साहेबांची सोय एका खोलीत केली गेली. खोलीला लागूनच छोटीशी स्वयंपाक खोली. ज्या कार्यकर्त्याचं हे घर होतं त्याच्या पत्नीनं सुग्रास मटणाचं जेवण केलेलं. बाई चुलीपुढं कलंडलेली. रात्री साहेबाच्या वासना चाळवतात. साहेब अंधारातच बाईला चाफण्यासाठी सरकतात. बाई बिचारी गाढ झोपेत. घरात झोपलेला साहेब रात्रीचा असा आपल्याला चाफायला लागलाय त्यामुळं बाई भेदरलेली. ती जोरानं बोंब ठोकते. बाहेर झोपलेली पुरुष मंडळी जागी होतात. सगळी साहेबांना आईमाईवरून शिव्या देतात. साहेब तसे बेरकीच. अंधारातच आपला सूट छातीला लावून पळत सुटतात. पाठीमागं लागलेल्या कार्यकर्त्यांना सापडत नाहीत. सकाळीच कार्यकर्ता साहेबाच्या शोधात शहरात. ज्यांनी हा पुढारी ठरवून दिला त्या गृहस्थाकडे जातात. म्हणतात, साहेब बरं केलं, चांगला पुढारी धाडला की जो आमच्या आया बहिणींना चाफायला निघाला. आजही हा पुढारी समाजात उजळ माथ्यानं वावगतोय. नवल म्हणजे आमदार म्हणून निवडून आलाय. कुंपणच असं शेत खातं त्यामुळे तक्रार कुठं करायची असा प्रश्न सामान्य माणसाला पडेल. दादासाहेब मात्र कधीच बाई बाटलीच्या भानगडीत नव्हते. एक शुद्ध चारित्र्याचे म्हणूनच आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखीत असू. ह्या राजकारणात मात्र दादासाहेबांची कमालीची घुसमट होत असावी. त्या काळात मिलिंद ह्या टोपण नावानं रिपब्लिकनांना कम्युनिस्टांपासून कोणी वाचविलं ह्या नावाची पुस्तिका प्रसिद्ध झाली होती. ह्या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर चित्रकारानं एक चित्र काढलं होतं. एका बैलगाडीला पार्टीतील काही नेते बैल म्हणून जोडले होते. गाडी हाकणाऱ्याच्या हाती चाबूक होता आणि पाठीमागून गाडीला धरून रस्त्यातून घसरत जाणारे हे दादासाहेब होते. अर्थात गाडी हाकणारे हे ह्याच पुढारी मंडळींनी मोठे केलेले. भारतातील केनेडी घटनापंडित म्हणून गौरव केलेला. कार्यकर्त्यांत ह्या कन्नेडबद्दल खुली चर्चा चालली. अरे हा ना, खंडीच्या वर्णात मुतणारा, पोपटासारखा मिठू बोलणारा, आपल्याला डाळिंब कुणी घातलं ह्याचा विचार न करणारा. कुठलाही विधायक कार्यक्रम असो हा केनेडी त्यात खो घाली. संसदीय लोकशाहीच्या सतत गप्पा मारी, पण अंतर्गत लोकशाहीवर त्याचा कधीही विश्वास नसायचा. मिलिंद यांनी जी पुस्तिका लिहिली आहे ती म्हणजे दादासाहेबांनीच लिहिली आहे असा कार्यकर्त्यांचा समज झालेला.
केनेडी जसा व्होल्टेअर, अब्राहम लिंकन यांची सतत कोटेशन्स द्यायचा तसाच प्रकार ह्या पुस्तकात होतो. आणि मिलिंद एवढं चांगलं पुस्तक लिहू शकणार नाही हा कार्यकर्त्यांचा होरा होतो. ह्याचा परिणाम एक झाला, रिपब्लिकनमधील दुरुस्त्यांमध्येही फूट अटळ ठरली. दादासाहेब वैतागून सरकारी नोकरीत निघून गेले. मित्रांनो, कादंबरी वाचनातील आजच्या भागामध्ये मी तुमचा येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तुमचे प्रेम आणि लोभ असेच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.